प्रवेश घेत आहे. तर मला तर वाटते अभिजित भगत मित्र मंडळ या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि निलेश मात्रे 11 संघाला फलंदाजासाठी आमंत्रण केलेलं आहे. टॉस कोण जिंकला? अभिजित भगत मित्र मंडळ याने नाणेफेक जिंकून मला तर असं वाटत आहे की क्षेत्र रक्षण घेतलेलं आहे. निलेश मात्रे 11 संघाचे प्लीज अभिजित भगत कृपया आपण व्यासपीठामध्ये बसा. विनंती आहे आपल्याला. आहे मला मान्य आहे आपला संघ लागलेला, आपण संघ मालक आहात, पण आज शेवटी कृपया मी या सर्व यांना सांगू इच्छितो की आपण त्या टेबलवरून बाजूला व्हा. आमचे पाहुणे असतील त्यांना सामने सुद्धा पाहणे मिळणं योग्य आहे. प्रणित ज्ञानेश्वर पाटील स्टेज टेबलवर बसू नकोस. यांना अजिबात टेबलवर बसू दे. सुमित पाटील पंचांचं ना, सुमित पाटील पंचांचं काम करायचं आहे आपण. सुमित पाटील, राजेश थर्ड पंच राजेश. निलेश मात्रे 11 आणि अभिजित भगत मित्र मंडळ यांच्या आजचा हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना सुरू होत आहे. सर्व बाकीचे जे सर्व संघ आहेत त्यांनी आपल्या मैदानाकडे यायचं आहे. स्पर्धेला सुरुवात होत आहे. निलेश मात्रे 11 संघानं फलंदाजी घेतलेली आहे आणि सलामीचे फलंदाज आकाश हे मैदानात थोड्या वेळाने उतरणार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या अभिजित भगत मित्र मंडळ. पंचांचं काम सुयोग पाटील. मेन पंच सुयोग आणि लेग पंच सुमित पाटील आणि तिसरा पंच राजेश. चेंडू द्या त्यांना. स्पर्धेला सुरुवात होत आहे. चौथ्या राऊंड मधला हा पहिला सामना आहे. अभिजित भगत मित्र मंडळ वर्सेस निलेश मात्रे 11. शहापूर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. आजचा हा दुसरा दिवस. काल 3 राऊंड खेळले गेले. अतिशय सुंदर आणि रोमहर्षक सामने काल आपल्याला पाहायला मिळाले. आजचा सुद्धा हा तसाच आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळाडूंचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. कृपया मी प्रत्येक संघास विनंती करतोय की आज सुद्धा आपण गणवेशासकट हजर राहायचं आहे. एखादा संघ जर प्लेयर्स कुठा गणवेश नसेल तर आपणास पेनल्टी देण्यात येईल. सुयोग एक मिनिट. काउंट करतो मी. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. सुंदर असा पहिलाच मला तर वाटते आणि हा मात्र खरोखर फार मोठा धक्का आहे. धावचीत तर झेलबाद होण्याची शक्यता होती. अनिल मात्रे जर एक पाऊल पुढे टाकत होता तर झेलबाद मिळाला असता, पण धावचीत बाद झाला आकाश अभिमन्यू पाटील. हा मात्र पहिलाच मोहरा. निलेश मात्रे 11 संघाचा एक हुकमी खेळाडू मात्र बाद झालेला आहे. 0 या धाव संख्येवर सुरुवात मात्र अभिजित भगत मित्र मंडळाची अगदी सुसाट पद्धतीने झालेली आहे. पंच सुयोग पाटील यांच्या उजवीकडून मारा असेल तो विनयचा आकाशसाठी. काय करतोय विनय पाहूया आपल्या संघासाठी. आणि आकाश आता मात्र हा बराचसा लेगच्या दिशेनं जाणारा चेंडू अवांतर चेंडू आहे. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा अवांतर चेंडू आहे. संघाची धावसंख्या मात्र अवांतर संख्येनं
होतोय. एक बाद एक. पुढचा चेंडू असेल विनय विनय आकाशसाठी आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा अवंतर चेंडू. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे कैलास विद्याधर पाटील यांची उपस्थिती होतोय. या व्यासपीठाकडे आगमन होतोय. कैलास विद्याधर पाटील यांचं शहापूर क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू विनयचा सुंदर रीतीनं हा हळूच तटून काढलेला चेंडू मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागते आणि औदुंबर त्या चेंडूची उचल करतोय. एकच रन धाव घेतली जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3. अक्षय म्हात्रे धन्यवाद. कैलास विद्याधर पाटील आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. आपण आसनस्थ व्हावे असे आपणास मी विनंती करत आहे. पुढचा चेंडू विनयचा असेल तो अक्षय म्हात्रेसाठी. सुंदर असा आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा अभिजित भगत मित्रमंडळ करतोय. पहा आजचा हा शेवटचा मात्र प्रत्येक जण अगदी कसोशीनं कस लावून खेळणार आहे हे निश्चित आहे. कारण प्रत्येक संघाला जे जे काही गुण मिळालेले आहेत त्याचा गुणफळक मात्र प्रत्येकाकडे आहे. त्यामुळं प्रत्येक संघ हा आपल्या संघासाठी जीव तोडून खेळणार आहे. पुन्हा एकदा विनय पंचांच्या डावीकडून बराचसा ऑफस्टपच्या बाहेर चेंडू मात्र बॅट्समनला काही कळलेला नाही आणि निर्धाव चेंडू कोणतेही रन नाही आहे. डॉट चेंडू पुढचा चेंडू विनयचा असेल. या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना विनय आकाशसाठी आणि हा मात्र बॅट कट घेतोय. बॅटची लेट कट लागतोय आणि प्लीज 4 धावा. पंचांनी समालोचन कक्षाकडे खूण करायची आम्हाला. 4 धावा घे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8. धावसंख्या 8. निलेश म्हात्रे 11 आणि अभिजित भगत मित्र मंडळ यांच्या हा पहिलाच चौथ्या राऊंड मधला पहिलाच सामना या ठिकाणी सुरू होतोय. हळूहळू प्रेक्षक मात्र या ठिकाणी जमत चाललेले आहेत. हा दुसरा दिवस आहे डे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेतला शहापूर प्रीमियर लीग यांच्या वतीनं शहापूर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं शहापूर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे हे दुसरा दिवस आहे. आज सुद्धा आपल्याला अशाच प्रकारच्या प्रकाश झोतामध्ये हे सामने खेळवले जात आहेत आणि जाणार आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आहे आणि अभिजित भगत मित्र मंडळाच्या बाजूने प्रसाद मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी मार्फत प्रसाद अनिल म्हात्रे त्याला कानमंत्र देतोय. पाहूया पंचांच्या डावीकडून उजवीकडून मारा असेल तो प्रसादचा. एक गुगली गोलंदाज हळूवार पद्धतीचा मारा करणारा हा प्रसाद. त्याचं मूळ ओरिजिनल संघ आहे तो मर्याई न्यू बॉयज धाकटे शहापूर या संघातून तो खेळत असतो. आज मात्र अभिजित भगत मित्र मंडळ या संघामध्ये SPL 2025 पर्व चौथे या भागामध्ये तो खेळणार आहे खेळतोय आणि हळूच फाईन लेगला मारतोय आणि हा गलथान क्षेत्ररक्षण ज्याला काय म्हणावं काय नको अशा हा सहज मध्ये अगदी टप्प्याटप्प्याने येणारा चेंडू मात्र औदुंबर थळे आपण खरोखर खूप मिस फिल्डिंग केली. मात्र हा गोलंदाजाचा मनोधैर्य खचवून ठेवताय. 4 धावा आपल्या जवळून गेलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13.
धाव संख्या 14. सलाट. वेळेचं बंधन पण आहे आपल्याकडे, वेळ लावली गेलेली आहे. दोन्ही संघांना एक सूचना आहे आणि पुढचा चेंडू प्रसादचा असेल तो अक्षय मात्रेसाठी. आणि हा मात्र हळुवार पद्धतीचा चेंडू, काहीही समजला नाही, निर्धाव चेंडू ठरतोय. बॅट्समनला मात्र चकवणारा चेंडू, अगदी विचार विनिमयपूर्वक करून गोलंदाजी करतोय तो प्रसाद. अभिजित भगत मित्र मंडळ हा जो संघ आहे यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे भरणा केलेले प्लेयर्स आहेत. स्मित पाटील आहे, अनिल म्हात्रे. तुम्ही मला सांगितलेली लाईन आखली नाही तिथे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 18. पुढचा चेंडू प्रसादचा अक्षय मात्रेसाठी आणि बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, सहज पॉइंट आणि कव्हर यांच्यामध्ये मारलेला हा फटका. 4 धावा निश्चितपणे आपल्या बॅटीने वसूल करतोय अक्षय म्हात्रे. मात्र धावसंख्या वाढवली जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 22. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झालेल्या, आता मात्र 22. आणि मला तर दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. हा मात्र षटक अतिशय चांगल्या पद्धतीचा मारहाण करायला मिळाला तो अक्षय म्हात्रे. प्रसाद पंचांच्या उजवीकडून मारा करतोय पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा. आणि मात्र तिथे आता क्षेत्ररक्षक मात्र सुहास भगत कोणतीही चूक करत नाही. अतिशय सुंदर देखणं क्षेत्रफळ पाहायला मिळालं ते सुहास भगत कडून. आणि अक्षय म्हात्रे मात्र तंबूत परततोय. 22 या धावसंख्येवर अक्षय म्हात्रे मात्र बाद होतोय. आणि आता या संघाचा एक हुकमी एक्का आतिश पाटील, निलेश म्हात्रे 11 संघाचा हुकमी एक्का मैदानात उतरतोय. पाहूया आपल्या संघासाठी काय त्याची तब्बल रन घेण्याची क्षमता काय असेल, धावसंख्या कशा पद्धतीने वाढवणार असेल. बावीस. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सुहास भगत. एक विश्वास आणि भरोसा ठेवला गेलेला आहे तो सुहास भगतवर, अभिजित भगत मित्रमंडळाच्या या कर्णधाराने. पाहूया सुहास भगत आपल्या संघासाठी कितपत रन रोखण्याचं काम करतोय. निलेश म्हात्रे 11 संघ मात्र 22 या धावसंख्येवर आपला संघ घेऊन प्रगतीपथावर आहे. पंचांच्या डावीकडून मारा असेल तो सुहास भगतचा. सुहास भगत हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज, पण आता मात्र हळुवार पद्धतीचा. आणि तिथे क्षेत्ररक्षक मात्र विनय आहे, कोणतीही चूक करत नाही, चेंडूची उचल करतोय. आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23. पुढचा चेंडू असेल तो सुहास भगतचा आतिश साठी. पाहूया आतिश आपल्या संघासाठी कितपत धावसंख्या पोहोचून ठेवतोय. पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न, हा खणखणीत फटका, मात्र 4 धावा वसूल करतोय आतिश. सरसरीत पुढे येऊन 2 पावलं पुढे टाकलं आणि आपण एक सुंदर असा चौकार मारलेला आहे. 4 धावा मात्र निलेश म्हात्रे 11 संघाकडे वाढवलेल्या आहेत आतिशच्या बॅटने. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27. पुढचा चेंडू असेल तो सुहास भगतचा. पाहूया सुहास भगत आपल्या संघासाठी. आणि मात्र आता एक चौकार मारल्यानंतर बॅकफूट बराचसा बाहेर खेळतोय आतिश. आणि मला तर फाईन लेगला खेळण्याचा त्याचा इरादा असावा. हे करत असताना मात्र चेंडू इन मध्ये घुसतोय आणि हा क्लीन बोर्ड होतोय. आतिश पाटील अगदी नाराज पद्धतीने तंबूत परततोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र बाद होतोय. त्याचे हितचिंतक मात्र त्याला थोडेसे एक
दिखावा देत आहेत आणि आतिश मात्र बाद होतोय 27 या धावसंख्येवर आणि त्याची जागा भरू 27 तीन चेंडू आहेत. पुढचा चेंडू असेल तो सुहास भगतचा. पाहूया तेवढा आणि मात्र हा स्क्वेअर लेगच्या दिशेनं अवांतर चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 28. या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना मात्र सुहास भगत आता अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना मात्र हा अवांतर चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू सुहास भगतचा आणि हा मात्र बॅटची कड लागतोय आणि विकेट किपरच्या मागच्या दिशेनं मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जातोय. 4 धावा निश्चित. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32 आणि या षटकातले काहीतरी 2 चेंडू शिल्लक आहेत. तीन षटकांचे सामने हे आता आपण खेळवले आहेत. हा सुहास भगत याचा तिसरा षटक आहे आणि बराचसा उंच आणि नो बॉल. पिचच्या आउट पिचच्या बाहेर मात्र हा टप्पा चेंडूचा जातोय आणि हा एक नो बॉल रूपाने एक धावसंख्या मात्र निलेश मात्रे इलेव्हन संघाला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 33. पुढचा तशाच पद्धतीचा आणि हा मात्र सीमापार चेंडू सरळ फाईन लेगच्या दिशेनं विकेट किपरच्या पाठीमागच्या बाजूने. हा 4 धावा मात्र तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नसताना अतिशय सुंदर फलंदाजी इथे निलेश मात्रे इलेव्हन संघाची मिळतोय. 4 धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 37. धावसंख्या 37. या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना सुहास भगत आपल्या संघासाठी आता राहिलेले चेंडू मध्ये काय करतोय, आपला खेळ कशा पद्धतीने दाखवतोय. पुढचा चेंडू तशाच पद्धतीचा आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण येतोय तो शैलेश. तिथे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक शैलेश मात्र आहे आणि 38 धावा झालेल्या आहे. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. अभिजित भगत मित्र मंडळ, पुढचा जो सामना होणार आहे चिनू अँड निहार स्पोर्ट्स वर्सेस जिज्ञासा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आम्हाला आमच्या या संघासाठी आमच्या शहापूर क्रिकेट असोसिएशनसाठी विनंतीला मान देऊन कैलास विद्याधर पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. यथोचित सन्मान यांचा या ठिकाणी होत आहे. मी अभिजित भगत यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय कैलास विद्याधर पाटील यांचं सत्कार करायचा आहे. मित्रांनो, कैलास विद्याधर पाटील म्हणजे याचा अर्थ एक कबड्डीचा हुकमी खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू, ज्याने बऱ्याच वेळेला रायगड संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं आणि एक वेळ रायगड संघाचं व्यवस्थापन काम करण्याचं कार्य मात्र कैलास पाटील यांच्या हातून झालं होतं आणि खरोखरच एक तो जोश जो होता कैलास विद्याधर पाटील यांच्याकडे आणि आज त्या संघासाठी यथोचित पाहुणे म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. अभिजित भगत यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं पुनश्च हार्दिक स्वागत. अभिजित भगत मित्रमंडळाच्या वतीने सलामीसाठी शैलेश आणि स्मिथ 38 धावांचं असा माफक आव्हान आपल्या पुढे ठेवलेले आहे. प्रति षटकामागे रेडी स्टार्ट. आणि पहिला चेंडू मात्र सुंदर
पाहूया आतिश मात्र आता आपल्या गोलंदाजीच्या बाजूने काय करतोय. फलंदाजीमध्ये मात्र पहिला चौकार मारून तंबूत परतला. आता मात्र एक गोलंदाजी मात्र काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. पहिलाच चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो आतिशचा आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी आणि दोन चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश मिळवतोय. दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळवतोय तो आतिश. आता मात्र विचार विनिमय करून मात्र गोलंदाजी करणार असेल तो आतिश. आपल्या संघाचं बाजू मजबूत होण्यासाठी गोलंदाजीचा एक चांगलासा खेळ दाखवणं गरजेचं आहे त्या आतिशला. अभिजित भगत मित्रमंडळ यांच्या वतीनं शैलेश भगत आणि स्मित पाटील सलामीचे फलंदाज दोन्ही पण अतिशय आणि हा लाईन लेंथ पलीकडे जाणारा चेंडू नो बॉल. अतिशय सुंदर दोन चेंडू टाकल्यानंतर आतिशला जी काही सवय आहे तिसरा चेंडू मात्र नो किंवा व्हाईट टाकणं गरजेचं आहे. हे मात्र त्याच्या भाग्यात लिहिलेलंच आहे. कदाचित असं असेल. कृपया कमेंट्स आपण थोडेसे बाजूनी करा. कृपया आपणास विनंती आहे. आता मात्र हा वाईट पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले आणि आता मात्र कृपया आपण एक लक्षात ठेवा. आपण जो नियम ठेवलेला आहे त्या सीमारेषेच्या उल्लंघनमध्ये राहा. आम्ही इथे लाईन अप केलेला नाही पण जर आपण पहिल्यापासून जर तशी सुरुवात केली तर मग नियम लावावा लागेल पुन्हा एकदा. हा हॅलो दिली ना प्रितेशने पाठवली. हा जुनी दिली. एक मिनिट. स्मिथ पाहूया. आतिश गोलंदाजी करतोय. स्मिथ मात्र आणि आता मात्र बरोबर त्याने आणि हा मात्र गलथान क्षेत्ररक्षण अनिश कडून धावसंख्या जाऊन पोहोचते 6. काय बोलला त्याला सांग. चला आता मात्र थोडीस विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आदरणीय ध्रुव केशव पाटील यांचं या मंचामध्ये आगमन झालेलं आहे. मी शहापूर क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ध्रुव केशव पाटील आपण या ठिकाणी आलात, आपलं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू मात्र आतिशचा स्मिथ साठी. स्मिथ सुद्धा एक खंदा फलंदाज अभिजित भगत मित्रमंडळांच्या आणि हा मात्र कव्हर मधून दोन फिल्डरच्या मधून हा मात्र चौकार जातोय. कोणाला दोघांनाही हा चेंडू मात्र अडत नाही आणि सुंदर अशी गॅप म्हणूया याला हरकत नाही. खरोखरच एक सुंदर असं पवित्रा दाखवतोय तो स्मिथ. आपल्या बॅटिंगच्या दिशेनं मात्र 4 धावा वसूल करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. सुस्वागतम स्वागतम वेलकम आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि मान्यवरांचे या शहापूर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल म्हात्रे प्लीज आहे ना इथे जे पब्लिक जी येते आतमध्ये त्यांना आतमध्ये येऊन देऊ नका. हा आणि तुमचा संघ आहे इथे, तुम्ही सुद्धा तिथेच राहायचं आहे बाहेर.
बघा इकडे पहा, इथे पहा, हे आम्हाला चित्र वेगळं दिसतोय. अनिल म्हात्रे, तुम्हाला पेनल्टी लावू आम्ही. पहिली गोष्ट. अभिजित भगत आणि निवास म्हात्रे या दोन्ही संघाचे मालक, खरोखरच आज एक आनंद वाटतो की अभिषेक बच्चनच गेम घेऊ शकतो असं नाही, अभिजित भगत सुद्धा घेऊ शकतो किंवा निवास म्हात्रे सुद्धा SPL चे गेम घेऊ शकतो. 16 धावा झाल्या. 16 धावा. कृपया धाव संख्या 16 झालेली आहे. मी माझ्या स्टेजच्या ज्या उजव्या बाजूला जो आम्ही एक राखीव जागा ठेवलेली आहे, कृपया आपण आतमध्ये जाऊ नका. इकडे आम्ही अद्यापर्यंत रेषा ओढलेली नाही ना, अन्यथा मग शेवटी आम्हाला लाईन अप करावं लागेल आणि मग 2 रनांची पेनल्टी आहे, हे लक्षात ठेवा. कालपासून आम्ही हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अद्यापर्यंत हा पहिलाच सामना आहे. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया मी आपणास विनंती करतोय, नक्कीच आपला संघ या ठिकाणी लागलेला आहे, आपल्याला त्याची उत्साह आहे, याबद्दल वादच नाही, पण तिथे नियम आहे. कृपया जर आपण आज आला तर बाकीचे इतर प्लेयर सुद्धा त्या ठिकाणी येतील. चला ध्रुव पाटील. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू स्मित पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांना प्रत्युत्तर दाखला अनिल म्हात्रे. अभिजित भगत या संघाचा अनिल म्हात्रे खरोखरच एक नावाजलेला फलंदाज आहे या पंचक्रोशीत आणि त्यांची पंचक्रोशीत ही फलंदाजी अनिल म्हात्रे बहरत आहे. पाहूया आता काय करत आहे त्या अभिजित भगत यांच्या संघासाठी आणि आपल्या स्वतःच्या संघासाठी. राऊंड साईडचा मारा असेल निलेश म्हात्रे 11 संघाचा. दुसरा खुशखबर सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडूंना खुशखबर आहे की आज गुढीपाडवा निमित्ताने मरियाई न्यू बॉयज धाकटे शहापूरच्या नियोजनानं श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे. तरी सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू आणि सर्व भाविकांना महाप्रसादासाठी निमंत्रण आहे. आपण सर्वांनी महाप्रसादासाठी आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. आणि अनिल म्हात्रे यांच्या बॅटीतनं निघालेला हा खणखणीत तलवारीच्या धारेसारखा चौकार आणि अभिजित भगत खुश नजर आ रहा है. अनिल म्हात्रे यांची फलंदाजी या अभिजित भगत संघासाठी भरत आहे आणि हा चेंडू अवांतर चेंडू, सोयर चेंडू आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे आणि ती जाऊन पोहोचत आहे 17 या संख्येवर. आणि हा सुद्धा लेग साइडच्या दिशेने हा सुद्धा चेंडू सोयर चेंडू, कोणताही लाईन आणि लेन सूर 22 धावा आणि हा सुद्धा हलू टाटावून काढलेला चेंडू, हलकासा अपील रनिंग द बिटवीन धाव अनिल म्हात्रे यांनी संघाची धावसंख्या पोहोचत आहे 23 या संख्येवर. आणि या षटकातले काही चेंडू बाकी. निवास म्हात्रे सुद्धा या धाकटे शापूर पंचक्रोशीत एक चांगले असे समाजसेवक आहेत. तसेच अभिजित भगत हे या शापूर गावातच नाही तर अलिबाग मध्ये सुद्धा चांगला समाजसेवेचा काम करत आहेत अभिजित भगत. मी वारंवार जेव्हा अलिबाग मध्ये जातो तेव्हा त्यांचा कार्य पाहतो. आणि या षटकातला हा राऊंड साइडच्या दिशेने 2-3 पावलांचा स्टार्ट, सुंदर चेंडू आणि हा खेळाडू बाद झालेला आहे. आणि संघामध्ये थोडी नाखुशी नजर आ रही है. त्यांना प्रत्युत्तर दाखवला धाकटे शापूर संघाचा हा नवोदितच खेळाडू आहे फलंदाज, पण त्याची फलंदाजी या पंचक्रोशीत सुंदर अशी फलंदाजी आहे. आणि आज या सामन्यांचं आयोजन आणि नियोजन सुंदर असा या शापूर असोसिएशनच्या मान्यतेने या सामन्यांचे आयोजन केले आहे. खरोखरच ही खेळपट्टी बघावी आणि बघतच राहावी अशी सुंदर खेळपट्टी या खेळाडूंनी तयार केली आहे. खरोखरच हा एक आयोजन नियोजन सुंदर असा कैलास पाटील हा आयोजन नियोजन आहे. आणि या षटकातले काही चेंडू बाकी. राऊंड साइडच्या दिशेने मारा असेल ऑफ साइडचा आणि हा चेंडू निर्धाव. हा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. संघाची धाव संख्या कोणत्याही रूपात वाढत नाही.
हे सामने आपल्याला लवकरात लवकर पार पाडायचे आहेत. नंदन पाटील, नंदन पाटील कृपया आपण व्यासपीठामध्ये बसायचं आहे. नंदन पाटील या आपली जागा या ठिकाणी मंचामध्ये बसण्याची आहे. कृपया आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आणि आहे. हा सुद्धा चेंडू नंदन पाटील आमच्या विनंतीला मान द्या. आपण कृपया व्यासपीठामध्ये येऊन बसा. सुंदर चेंडू आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या 24 झालेली आहे. 2 षटक 24 धावा असं समीकरण. आणि विकेट किती सर? विकेट किती गेल्या सर? 2 षटक 24 धावा 2 विकेट असं समीकरण या अभिजित भगत संघाचं आहे. आज या सामन्यांना अनेक मान्यवरांची उपस्थिती या सामन्यांसाठी उपस्थिती दाखवत आहेत. नंदन स्वागत पाटील, चला या ठिकाणी कर्णधार आहेत. स्वागत पाटील, आपला आपण सल्ला जवळ देताय प्लेअरला नंदन घेऊ पाटील. नका, पेनल्टी लागेल. स्वागत पाटील, मी तुम्हाला पुन्हा वारंवार सूचना देतोय, तुम्ही प्रेक्षकात बाजूला उभे राहा. नंदन पाटील चला व्यासपीठावर या. आणि या तिसऱ्या षटकातला हा चेंडू घेऊन आला धाकटे शापूर संघाचा आकाश पाटील. ऑफ साइडच्या दिशेने त्यांचा 2 पावलांचा स्टार्ट असेल. अभिजित भगत या संघासाठी खरोखरच मित्रांनो आज गुढीपाडव्यात एक सुंदर आज आपल्या या भारत वर्षात हा गुढीपाडवा आपला नववर्ष भारत नववर्ष असा साजरा करत. आणि ऑफ साइडच्या दिशेने खणखणीत चौकार. संघाची धाव संख्या 4 ने वाढत आहे आणि ती जाऊन पोहोचत आहे 28 या संख्येवर. अनिल म्हात्रे फलंदाजाला कान मंत्र देत आहेत. अकरा धावांची गरज. आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार घेतला होता आकाश पाटील यांच्या. आणि हा सुद्धा फुलटॉस पद्धत त्याच पद्धत चेंडू आणि खणखणीत चौकार. संघाची धाव संख्या पोहोचते 32 या संख्येवर. आता मात्र सुंदर फलंदाजी मला अलंकारकडून पाहायला मिळतंय की जो खरोखरच ज्याच्या गुणामध्ये बॅटिंगचा खेळ खूप चांगल्या पद्धतीचा आहे. अलंकार पाटील हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अभिजित भगत मित्रमंडळामध्ये भरणा झालेला हा एक प्लेअर आणि आता सलग 2 चौकार मात्र वसूल करतोय. ध्रुव पाटील, काय वाटते तुम्हाला? अतिशय चांगल्या पद्धतीचा सुंदर हा सुंदर हा खेळाडू आहे. खरोखरच ऑफ साइडच्या दिशेला त्याच जागेवर दोन्ही खणखणीत चौकार लावले. आणि ही जागा या अंडरआर्म साठी महत्वाची जागा असतो. एक पाऊल पुढे घेतला तर हा शॉट नक्की लागणार. अर्थातच. आणि या षटकातले काही चेंडू आकाशांचा तिसरा चेंडू हलून स्टार्टावून काढलेला आहे. आणि रनिंग द बिटवीन 1 रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत पण तो असफल प्रयत्न. संघाची धाव संख्या 1 ने वाढत आहे. जिंकण्यासाठी सर किती धावांची गरज आहे? 33 धावा झालेल्या आहेत. 6 धावांची गरज आहे. आणि या षटकातले काही चेंडू बाकी. 3 बॉल 5 धावा असा अस्मित आवाज देत आहे खेळाडूंना. जाण्याचा तो चौका मारेल तिकडे मोकळा होईल. आणि हा सुद्धा चेंडू अनिल म्हात्रे यांच्या बॅटरीनं निघालेला आणि हलकासा अपील धनंजय पाटील यांचा. 2 चेंडू 5 धावा अनिल म्हात्रे. आणि हा बॅट्समन आकाश खरोखरच यांनी या अगोदरच्या 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार घेतले. चौकाराची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा असा समीकरण. अभिजित भगत या संघाचा निवास मात्रेचा संघ सुद्धा तितकाच फार्मात आहे. आणि हा आत्मघातकी फटका. 1 चेंडू 4 धावा ना. 1 चेंडू 4 धावा अनिल म्हात्रे. कृपया कोणी बाहेर यायचं नाही. हा सामना जिंकला तरी इतिहास आहे कॅप्टन तिथे आणि हारला तरी इतिहासच घडणार. अतिशय सुंदर प्रेक्षणीय गेम आहे या ठिकाणी. पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळाला. अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे 11 आणि अभिजित भगत मित्रमंडळ यांच्यामध्ये. अभिजित भगत यांच्या छातीची धडकन वाढत चाललेली आहे आणि निवास म्हात्रे यांच्या सुद्धा छातीची धडकन तेवढीच वाढत चाललेली आहे. 1 चेंडू 4 धावा. अनिल म्हात्रे काय करतो पहा. त्याने आपल्या
एक चेंडू 4 धावा